कुमाई गोपाल 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 हरि 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 राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरि 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 रूप पाहता लोचनी 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 सुख झाले होता गली सुख झाले होता गली सगली तुहा विठ्ठल भरवा तुहा विठ्ठल भरवा सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने साजने तुहा विठ्ठल भरवा तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव बलवा तुहा माधव बलवा बलवा तुहा विठ्ठल भरवा तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा भरवा तुहा विठ्ठल भरवा तुहा विठ्ठल भरवा सुकृताची जोडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी
म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे आवडे तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर बापर कुमादेवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा कुमादेवी वर कुमादेवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी संताची पायी हा माझा विश्वास 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 सर्व भावे दास घालो त्यांना सर्व भावे दास घालो त्यांना सर्व भावे दास घालो त्यांना माझे हित करीती सकल माझे हित करीती सकल माझे हित करीती सकल माझे हित करीती सकल हा गोपाळ कृपा करी हा गोपाळ कृपा करी हा गोपाळ कृपा करी माझ्या वाहतील करी या मज वाहतील करी शांती आणि जोडे सर्व सुख सर्व सुख शांती आणि जोडे सर्व सुख माझे हित करीती सकल माझे हित करीते सकल माझे हित करीते सकल माझे हित करीते सकल हा गोपाळ कृपा करी हा गोपाळ कृपा करी हा गोपाळ कृपा करी कामने शेष देवील आवडी कामने शेष देवील आवडी कामने शेष देवील आवडी कामने शेष देवील आवडी वचनना मोडी बोली देते वचनना मोडी बोली देते वचना बोली देते माझे हित करीते सकल माझे हित करीते सकल माझे हित करीते सकल माझे हित करीते सकल हा गोपाळ कृपा करी हा गोपाळ कृपा करी हा गोपाळ कृपा करी पार कुमाई 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 हरी हरी आजच्या चालीचे मानकरी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज बेलकर, हरिभक्तपरायण नंदूभाऊ मसमाडे. संताची
संताची पायी हा माझा विश्वास 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 सर्व भाविदास झालो त्यांचा सर्व भाविदास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकाळ तेची माझे हित करीती सकाळ सर्व भाविदास झालो त्यांचा सर्व भाविदास झालो त्यांचा याची माझी हित करीती सकाळ याची माझी हित करीती सकाळ संताची पायी हा माझा विश्वास 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 सर्व भाविदास झालो त्यांचा सर्व भाविदास झालो त्यांचा तेची माझी हित करीती सकाळ तेची माझी हित करीती सकाळ सर्व भाविदास झालो त्यांचा सर्व भाविदास झालो त्यांचा याची माझी हित करीती सकाळ याची माझी हित करीती सकाळ जेणे हा गोपाळ गोपा करी जेणे हा गोपाळ गोपा करी त्याची माझी हित करीती सकाळ त्याची माझी हित करीती सकाळ ज्ञानी हा गोपाळ कृपा करी ज्ञानी हा गोपाळ कृपा करी त्याची माझी हित करीती सकाळ त्याची माझी हित करीती सकाळ संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा त्याची माझे हित करीती सकळ जिने हा गोपाळ कृपा करी भागलिया मज वाहतील कडिये त्यांची आणि जोडे सर्व सुख त्याची माझे हित करीती सकळ जिने हा गोपाळ कृपा करी नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मत्वरानंदं ईश्वरंदी वल्लभं अंबिले कुल संभूतं देहु ग्राम विभूषणं विरक्ति वल्लभं वंदे तुकारामं हरिप्रियं जयांचे केली या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण त्याची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता कृपा भांडवल सोडी बरी मती माझी पोतडे हरिज्ञान पथ्य जोडे
हेतुरामाते पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जोडून या करू चरणी ठेवितो माता परिसावी विनंती माझी पंढरीनाथा विठला विठला संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा त्याची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी विठला 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 रामचंद्र भगवान की जय संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा त्याची माझे हित करीती सकल जेने हा गोपाळ कृपा करी प्राप्त प्रसंगी प्रस्तुत चिंतनाकरिता उपस्थित केलेला अभंग जगत वंदनीय संत श्रेष्ठ देहू निवासी लोकमान्य जगमान्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे. अभंग संतप्र प्रकरणातील आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात संत कुणाला म्हणावं, संत तयार होतात कसे, त्यांच्याजवळ काय असतं आणि ते आपण कसं प्राप्त करायचं आणि ते प्राप्त करण्याकरता देवाची कृपा लागते आणि देवाची कृपा आपल्यावरती झाल्यानंतर संत आपलं हित केल्याशिवाय राहत नाही. विठला विठला हो. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना ज्ञात आहे श्री संत मोरेश्वर महाराज पायी दिंडी 16 श्री क्षेत्र तांबेरे आणि हा पायी दिंडी 16 सालाबाद प्रमाणे डॉक्टर साहेबांकडे येत असतो. खरं तर त्यांच्या नशिबात होतं म्हणून त्यांना मिळालंय. होय भाग्याचा उदय, भाग्याचा उदय झाल्याशिवाय कुठलीही गोष्ट मिळत नाही. विठला विठला नवे नवे पूर्वजन्मीचं काहीतरी सुकृत असेल, पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य त्यांचं शिल्लक असेल म्हणून हे वारकरी त्यांना जेवायला मिळाले. वारकरी तुम्ही साधं समजू नका. काय दुपारी आमच्या लखन महाराजांनी वारकऱ्याची ताकद सांगितली. ही ताकद वारकऱ्याची आहे पण वारकरी तसा पाहिजे बुवा. वारकरी जर रस्त्यानं भीक मागत चालला त्याला वारकरी म्हणता येत नाही. तुकोबाराय म्हणतात पंढरीचा वारकरी वारी चुकोन दे हरी, काय होईल भिकारी पंढरीचा वारकरी. मग आपण भिकारपणासारखं वागायचं का? बरेच लोक पताका खांद्यावर घेऊन पैसे मागतात रस्त्याने, त्यांना वारकरी म्हणता येतं का? नवे नवे तुम्ही आता या दिंडीमध्ये सामील झालात आणि नंतर जर तुम्ही कधी आलात तर तुम्हाला कोणीही भोजन घालणार नाही. का? संतांचे संगती
मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे हा पंथ निर्माण केलेला आहे, ही वारी निर्माण केलेली आहे आणि या वारीचं महत्व सांगितलेलं आहे. आणि जर समजा तुम्ही हा नियम पाळला नाही तर तुम्ही किती वाऱ्या करा. काय अखंड 50 वर्षाच्या वारीची परंपरा लोकांची आहे. किती वर्षाची? 50 वर्षाची परंपरा आहे. परंतु तरी लोक म्हणतात, महाराज देवानं मला काय दिलं? देवानं तुम्हाला जन्म दिला हेच श्रेष्ठ आहे. देव दिला देह भजन गोमाता, देव दिला देह भजन गोमाता, देव दिला देह भजन गोमाता, देव दिला देह भजन गोमाता. पाटा पाटी घेता त्याला झाला पाटा पाटी घेता. भगवान परमात्म्याने हा देह देण्याचं कारण सांगितलं. काय कारण सांगितलं? देवे दिला देह भजना गोमटा. पण प्रकार असा होतो महाराज, योग्य मार्ग नाही मिळाला, योग्य संस्कार नाही झाले आणि योग्य वेळी जर समजा संस्कार जर नाही झाले तर मग मात्र शेवटपर्यंत हा मार्ग सापडत नाही. बरं, शेवटपर्यंत सापडत नाही आणि शेवटी असा पश्चाताप होतो, अरे कधीतरी हा मार्ग धरला असता तर बरं झालं असतं. आता काही लोक म्हणतात कमीत कमी वारी केल्याचं पुण्य आम्हाला लागेल. पण वारी केल्याचं पुण्य केव्हा लागेल महाराज? संतांच्या संगतीत जावं लागेल. संतांच्या संगतीत गेल्यानंतर त्यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. विश्वास ठेवल्यानंतर नामचिंतन झालं पाहिजे आणि पावलोपावली जर भगवान परमात्म्याचं नामचिंतन जर झालं ना महाराज, तर खऱ्या अर्थानं तुमची वारी फलद्रूप होईल, अन्यथा वारी होणार नाही. घरच्या गप्पा मारायला तुम्हाला भरपूर वेळ आहे काय, आणि वारीत येऊन जर तुम्ही घरच्या गप्पा मारत असेल तर तुमची वारीचं काय उपयोग आहे? अशा किती वाऱ्या केल्या, काही नाही भेटणार बुवा. तर असे हे आमचे भंडारी साहेब आणि त्यांच्या भाग्यामध्ये हे वारकऱ्यांची सेवा होती आणि म्हणून ती सेवा त्यांना प्राप्त झाली. नवे त्यांनी ती प्राप्त करून घेतली. आम्ही तर नाहीच म्हणत होतो. बघा तुम्ही आपलं अंतर किती दुपारचं. पण काय असतं माहिती का, एखाद्याचं प्रेम असतं. काय असतं, आता आपण प्रेम करत नाही, देवावरती प्रेम असतं, वारकऱ्यावरती प्रेम असतं, संतावरती प्रेम असतं आणि त्या प्रेमासाठी या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात. किती नाही म्हणलं ना, आपण रस्त्याने चाललं एखादं म्हणलं ना की हे घ्या बाबा, आपण नाही म्हटलं तरी ते दिल्याशिवाय राहत नाही. म्हणजे मी त्या डॉक्टर साहेबांना कोटी कोटी धन्यवाद देतो. त्यांचे माता पिता असतील, या कुटुंबाकडनं ही वारकऱ्यांची सेवा घडते. भगवान परमात्मा करून त्यांना उदंड आयुष्य, उदंड आरोग्य, उदंड संपत्ती, उदंड संतती लाभो हीच मोरेश्वरच्यांनी प्रार्थना करतो. आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये वर्णन करतात की पहिला शब्द आहे की संत. आता संत होण्याकरता काय करावं लागतं महाराज? संत होण्याकरता पहिली गोष्ट गुरु करावा लागतो. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याग करावा लागतो. काय करावं लागतं? संतांच्या जवळ काय असतं? त्याग. जगद्गुरु तुकोबारायांची एवढी संपत्ती असून जगद्गुरु तुकोबारायांनी ठोकरून दिली. त्याग केला, वैराग्य आहे. नवे नवे मी सांगून जाईल, मी महाराजांचं नाव सांगत नाही, परंतु
महाराजांनी लग्न करायचं ठरवलंच नाही, लग्नच करायचं नाही म्हणे. परंतु मामाच्या दबावानं, मावशीच्या दबावानं, काकाच्या दबावानं महाराजांना लग्न करावं लागलं. आई वडिलांचे एवढं, आईचं फार अवघड आहे बरं का नवनाथ महाराज. आईच्या खातीर सर्व गोष्टी कराव्या लागतात आणि जर नाही केल्या तर सगळे तीर्थयात्रा फुकट आहे. लक्षात ठेवा, ज्याची आई जिवंत आहे ना त्याने तीर्थयात्रा करू नये. पुंडलिके काय केले? पुंडलिकाने काय केलं? फक्त आई बापाची सेवा केली. माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, तीर्थाची माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी. माय बाप केवळ काशी, तेने न तेने जावे तीर्थासी. असं आहे का? तेने न जावे तीर्थासी. ज्यांची आई बाप जिवंत आहे त्यांनी कुठलीही तीर्थयात्रा करू नये. मी त्याविषयी बोललो, आम्ही दोघांनी आमचे बाप नाही मारून टाकले. हो, आम्ही मोकळे झालो. विठाला विठाला विठाला. महाराजांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर पहिली रात्र सर्वांना माहिती आहे. आणि पहिली रात्र महाराज आणि त्यांच्या असणारी धर्मपत्नी आणि खोलीमध्ये आहेत आणि महाराजांनी त्या पत्नीला प्रश्न टाकला. काय प्रश्न टाकला माहितीये? मी तुम्हाला एखादा प्रश्न विचारला तर तुम्हाला चालेल का? कोण म्हटलं? महाराज म्हटले. कुणाला म्हटले? आपल्या पत्नीला म्हटले. त्यांनी सांगितलं सांगा काय असेल तर ऐकायला तयार आहे. प्रश्न आहे ना. महाराजांनी सांगितलं की मला तुमच्या बरोबर लग्न करण्याची इच्छा नव्हती. अनावधानानं मला मामाच्या म्हणा आई वडिलांच्या म्हणा आग्रहास्तव हे तुमच्या बरोबर लग्न करावं लागलं. त्या मुलीनं सांगितलं ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं. महाराज म्हटले तुम्ही माझ्या आई समान आहात. काय म्हटले? तुम्ही माझ्या आई समान आहात. संत होणं एवढं सोपं नाही बरं. त्याग पाहिजे. देव होणंही सोपं नाही. देवाला सुद्धा टाक्याचे घाव सोसावे लागतात. तसं संतांना सुद्धा त्याग करावा लागतो. वैराग्य प्राप्त करावं लागतं. आणि वैराग्य जर नाही झालं, त्याग जर नाही झाला तर काय त्या संतपणाला जाळायचंय का? दाढी वाढवली माझ्यासारखी, फेटा घातला, धोतर घातलं, संत झाला का? 10-5 अभंग पाठ झाले म्हणजे मला फार गाता येतं का? तेची संत तेची संत, तेची संत तेची संत, तेची संत तेची संत, तेची संत तेची संत. संत हेत विठ्ठल, संत हेत विठ्ठल, तेची संत तेची संत, तेची संत तेची संत. आद्याचा हे जगाचा त्यांचा हेत ते विठ्ठल, तेची संत तेची संत, तेची संत तेची
संत म्हणावं कुणाला? ज्याला देव सोडून काहीच आठवत नाही त्याला. पण आपलं काय चालू आहे माहिती का? जगदूत तुकोबारा संतांनी बोलत नाही. तुका म्हणे अडकाठी नाही भेटी देवाची. हे संसार हा आपल्याला अडकाठी आहे. पण एक सांगू, तुम्ही संन्यास घेतला तर तुमच्याकडून सेवा होणार नाही. तुम्ही योग साधना केली तरी तुमच्याकडनं तुम्हाला देवाची प्राप्ती होणार नाही. देवाची प्राप्ती संतांच्या मार्फत होती, परंतु संत तयार होत असताना एवढा त्रास होतो की बस. आणि ज्या वेळेस त्या मुलीला सांगितलं की तुम्ही माझ्या आई समान आहात, सांगितलं महाराज काही हरकत नाही, मी तुमच्या आई समान आहे. अरे 25-26 वर्षाचं तारुण्य आहे, काय अपेक्षा असेल? सर्व अपेक्षावरती पाणी फिरलं महाराज, सर्व अपेक्षावरती पाणी फिरलं. आणि थोड्या दिवसामध्ये त्या माऊलीचा वडील वारले. आणि वडील वारल्यानंतर जेव्हा ही माऊली अंत्यविधी करता गेली, निरोपाला महाराज गेले नाही का? तर जर मी त्या मुलीला माझी धर्मपत्नी मानत नाही तर तो माझा सासरा होत नाही. महाराज गेले नाही. परंतु आपल्या पत्नीला त्यांनी पाठवलं. पत्नी गेल्यानंतर अग्निदाव दिला आणि अग्निदाव दिल्यानंतर लगेच पत्नी माघारी निघाली. काय? लगेच माघारी निघाली. आणि माघारी आल्यानंतर महाराजांनी बघितलं बैलगाडी आलेली आहे, ग्राहक आलेला आहे. विचारला प्रश्न, का हो? पूर्वीच्या काळामध्ये धर्मपत्नीला आहो काहो म्हणत होते बरं. आता काय म्हणतात की नाही सांगत ते, परंतु आहो काहो म्हणत होते. का असणाऱ्या नाथ बाबाजीकडे बघा, गिरजा, अहो गिरजा ताई नावाने हाक मारायचे, परंतु आहो हा शब्द वापरायचे. आणि हा शब्द वापरल्यानंतर जेव्हा बघितलं आणि अहो म्हटले तुमचे वडील गेले, देहावसन झालं, तुम्ही 8-10 दिवस राहायचं ना. त्या मुलीने असं सुंदर उत्तर दिलं महाराज. मुलगी म्हणले, मुलाला सोडून आई जाऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल दृष्टांत संपला. पण स्वीकारलं ना महाराज. कलियुगात आहे का असं कुणी? आहे कुणी असं? संत उगाच होत नाही महाराज. 4दा अभंग पाठ केले, 2-4 कीर्तन केले म्हणजे महाराज झाला असं नाही होत. मी नेहमी सांगत असतो, विनेकरी जर व्हायचं असलं तर कमीत कमी 3000 अभंग पाठ असले पाहिजे. किती? नुसता तिकडनं अभंग काढला तर विनेकराला कळलं पाहिजे, अरे हा अभंग जगद्गुरु तुकोबाराचा नाहीये, चेपक आहे. अधिकारी विनेकराचा. तसं संत उगाच होत नाही. पहिली गोष्ट, आपल्याला जर माहित नसेल तर आपण लोकांना म्हणू शकत नाही की तुम्ही हे म्हणू नका म्हणून. नाथबाबांच्या बाबतीत बघा तुम्ही, मुलगा आला आणि सांगितलं नाथबाबांनी उद्यापासून मुलगा गुळ खाणार नाही. संतांनी शब्द ताकद असते बरं. आणि ज्यांच्या शब्दामध्ये ताकद असते त्याला संत म्हणतात. ज्याचं हृदय दुसऱ्याचं हित होईल याच्याकरता रक्त बंबाळ होतं त्याला संत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. हो हो, पहिली गोष्ट अशी आहे की आपण त्याग केला पाहिजे. नाथ बाबांनी सांगितलं माऊलीला उद्यापासून गुळ खाणार नाही. नाथ बाबांच्या वाड्याच्या बाहेर जाऊस तो मुलाला गुळ मागितला. त्या माऊलीने सांगितलं, महाराज तुम्ही आत्ता सांगितलं होतं की मुलगा गुळ मागणार नाही, याने तुमचं घर सुद्धा सोडू दिलं नाही.
त्यावेळेस नाथबाबांनी विचार केला, अरे ही चूक माझी आहे, माझी चूक आहे, ती सवय मी सोडली पाहिजे. नाथबाबांनी गुळ खायचा बंद केला. काय आणि त्याच्याकडनं भागवत करून घेतलं. मला हा अधिकार संतांचा आहे. विठला विठाला 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 विठाला. हो हो, नेमकी संत संत म्हणजे काय हो? संत संत मी तुम्हाला सांगून जाईल. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. आता मला सांगा, कुणी 50 वर्षाचा असेल, कुणी 60 वर्षाचा असेल, कुणी 15 वर्षाचा असेल, कुणी 50 कितीतरी वर्षाचे असतील, बरोबर? उभ्या आयुष्यामध्ये तुम्ही कितीतरी संतांचं दर्शन घेतलं ना बुवा? मग मला सांगा, ज्या संतांचं तुम्ही दर्शन घेतलं त्या संतांचा चरण स्पर्श झाल्यानं जगद्गुरु तुकोबारायांचा आपण खोटा ठरत नाही. बरं काय? संतांचा चरण स्पर्श झाल्यानंतर वासना जळते, समूळ नाश होतो. बरोबर? अभंग सांगतो, मी बोलत नाही. मग मला सांगा, उभ्या आयुष्यामध्ये तुम्ही किती संतांचं दर्शन घेतलं असेल आणि तुमची कुठली वासना जळाली? जळाली? राजा लागता सहज संत चरण राजा लागता सहज संत चरण राजा लागता सहज संत चरण राजा लागता सहज. वासनेत राम नाम राम नाम ज्याच्यापासून वासना उत्पन्न होते त्याचं बीज नाहीचं होतं. कशामुळं? संतांच्या चरण स्पर्शामुळे. पण एक सांगू, भागवत सांगतो बुवा, मी बोलत नाही. कुणालाच पाया पडू देऊ नये. याचं कारण सांगू? स्पर्श, संवेदना असणारी संवेदना आणि संवेदनानंतर उत्पन्न होणारी कामवासना आणि कामवासना उत्पन्न झाल्यानंतर केलेल्या पुण्याचा क्षय. विठ्ठल विठ्ठल हो. स्पर्श असा आहे. स्पर्शामुळं रामाला लक्ष्मणाला वनवासात जावं लागलं. कशामुळं? स्पर्श. कैकेयीला फक्त स्पर्श झाला. रामाला 14 वर्ष वनवास भोगावा लागला. आपण म्हणतो पंढरीशी लोका नाही अभिमान पया पडे जन एकमेका. नाही महाराज, याला विरोध आहे माझा. जोपर्यंत तुमच्यातली कामवासना संपत नाही, तुम्ही त्या संतांच्या चरणावरती लीन होत नाही आणि संतांच्या चरणापर्यंत जाण्याकरता षडविकाराचा नाश झाला पाहिजे. काय झालं पाहिजे? चरण स्पर्श होतो ना, मग संत नाहीत का? का तुम्ही त्या पद्धतीत गेले नाही? फार मोठी गंमत आहे. तुम्ही जर संत चरणाचं रोज तुम्हाला लागलं, तुमची वासना जळून जाते, तुकोबाराय सांगतात. पण आमची जळत नाही ना, मग ते संत नाहीत का? आहेत ना. पण संत होण्याकरता त्याग महत्वाचा आहे. काय? आणि असा त्याग केल्यानंतर मग मात्र त्याला संत म्हणता येतं. आणि संत त्या संतांच्या जवळ गेल्यानंतर एक तर पहिली गोष्ट संत भेटतच नाही महाराज.
बहु अवघड आहे संत भेटे परे जग देखी कृपा केली बाय हेरा सागर तरवेळ मस्ता जाता रवी धरवेल परी त्या साधूची भेट न होई गा. साधू भेटणारच नाही, संत भेटतच नाही. तुम्ही म्हणताल महाराज चाललं काय? बरोबर, संत भेटतात का? तुम्ही कुणालाही संत म्हणता असेल तर ते चुकीचं आहे. संत त्याला म्हणावं की ज्याची अपेक्षा संपलेली आहे. काय? ज्याला खिसाच नाहीये. नितीन भाऊ कुठे गेले? बिगर खिशाचे शर्ट शिवा म्हणे. कुठे गेले काय माहिती? त्यांचं बरोबर आहे, पण आमच्याकडे इकडून 2 वरती 1 त्याच्या आतून 2 आणि त्याच्या आतून 1. कसं संत होईल? विठला 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 विठला. हो. आणि अशा संतांच्या बोलण्यावरती आपण जर विश्वास ठेवला. आता विश्वास म्हटल्यानंतर विश्वास नाम भगवान शंकर. बर का? मला सांगा, 12 महिन्याचं कॅलेंडर आहे. 12 महिन्याच्या कॅलेंडर मध्ये तुम्हाला भगवान शंकराची जयंती कुठे दिसली का? नाही. का बरं? आली कुठे जयंती? आली कुठे? मिळणार, दिसणारच नाही. विश्वास असा जर विश्वास त्या संतांच्या वरती ठेवला तर मग मात्र संताची ये पायी. आता पुढचा शब्द फार अवघड आहे. तनु मनु जीवे चरणाचे लगावे अगरवत्ता करावे दास्य सकल मग अपेक्षित आपुले. हा एवढा सोपा खेळ नाही बरं. माऊलीचं प्रमाणे मी बोलत नाही. मग अपेक्षित आपुले केव्हा? चरणाशी लगावे नाही का? आणि मग आलं त्यांच्या मनात तर तुम्हाला मिळणार. आणि तुम्ही जर त्यांच्या परीक्षेला पास झालात तर तुम्हाला ते मिळणार, अन्यथा मिळणार नाही. विठला विठला हो हो. बघा तुम्ही जगद्गुरु तुकोबारायांचे बघा. तुकोबारायांच्या बाबतीमध्ये तुकोबारायाला संतच भेटलेले. गुरु करण्याकरता बाबाजी चैतन्यांना शिष्यच भेटला नाही. शिष्य करण्याकरता नाथ बापांनी देवगिरीच्या किल्ल्यावर असणारे जनार्दन स्वामींच्या चरणावरती नतमस्तक झाले. समूळ वासना नाहीशी झाली. जगद्गुरु तुकोबारायांच्या बाबतीमध्ये आपणची देव पडी देहभाव पुरवी वासना अंती ते आपणा पासी न्यावे. संत एवढे सहजसहजी भेटत नाही हो. आणि एक सांगू, संतांना सुद्धा शिष्याची गरज असते. सांगू, नाथ बाबांनी ज्या वेळेस नाथ बाबांच्या स्वप्नात माऊली ज्ञानोबाराय गेले आणि माऊली ज्ञानोबारायांनी नाथ बाबांना सांगितलं की माझ्या कंठाला अजान वृक्षाची मुळी लागलेली आहे. माऊलींच्या अजान वृक्षाची मुळी लागली नाही. बरं, शिष्य असा अधिकारी असला पाहिजे की त्याच्या हातामध्ये बी ते देईल. कुणाची आडूनोडीच्या हातात नाही दिलं महाराज. नाथ बाबांनी
जेव्हा पैठण क्षेत्रावरून आळंदीमध्ये गेले, तिथे गेल्यानंतर समाधीच्या 750 वर्षे होऊन गेले समाधीला, आणि समाधी घेतल्यानंतर ती ज्ञानेश्वरी नाथबाबांच्या हातात द्यायची होती. इथं शिष्य एका प्रकारचा आणि गुरु एका प्रकारचा. फार अवघड आहे महाराज. वंश परंपरा पहा. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार. आणि ती ज्ञानेश्वरी ज्यावेळेस ज्ञानबाबा पैठण क्षेत्रामध्ये गेले, त्यांनी सप्ताह केला, सगळं काही केलं, परंतु ज्ञानेश्वरी सापडत नाही ना. सापडण कशी माहितीच नाही ना. त्यावेळेस नाथबाबांच्या पुन्हा माऊली ज्ञानोबा स्वप्नामध्ये गेले आणि सिद्धेश्वराच्या समोरचा जो नंदी आहे ना, तो नंदी बाजूला कर, आतमध्ये यायला जागा आहे. आणि आतमध्ये जाऊन ती ज्ञानेश्वरी नाथबाबांच्या हातामध्ये दिली आणि नाथबाबाने त्याचे एक नाथी भागवत केलं. संत एवढे सोपे नाही महाराज. विठ्ठला विठ्ठला आणि त्या काळामध्ये संतांना दिलेला त्रास किती त्रास आहे. मागून आणलेली भिक्षा खाऊ दिलेली आहे महाराज. काय परंतु तरी सुद्धा त्यांनी जगाचं हित करण्याकरता काय त्रास काढलो माऊली ज्ञानोबांनी. काय त्रास काढला. जगद्गुरु तुकोबारायांना मम्माजींनी मारलं. मम्माजीला तुकोबाराय संध्याकाळी गेले आणि त्यांना सांगितलं, महाराज कीर्तनाला चला. आमच्या कीर्तनात असं होईल का. काय फरक आहे महाराज. संतांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे. असा ज्यावेळेस तो संत तयार होतो आणि त्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो, त्यावेळेस आपलं हित झाल्याशिवाय राहत नाही. अभंगाचं प्रथम चरण. संताची हा माझा विश्वास, संताची हा माझा विश्वास, विठला 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 मग संतांना सर्वस्व अर्पण करायचं आहे. सर्वस्व बरं. आता सर्वस्वामध्ये काय काय आलं. काम क्रोध लोभ मद मत्सर जे षड विकार आहेत ना, किंवा एक ठिकाणी वर्णन केलेलं आहे. ओले मृत्तिकेचे मंदिर आत सहा जग मंदिर
गुंपा करिता ती पोखर त्यांचा नका करू अंगीकार. पण आपलं नेमकी उलट होतंय. म्हणून तर संत चरण रज वासनाही जळत नाही आणि सर्व भावाने आपण जातही नाही आणि आपल्याला काहीच प्राप्त होत नाही. हा फक्त वरवर चाललेला परमार्थ काय, हा फक्त वरवर चाललेला परमार्थ आहे. पूर्वीच्या काळामध्ये असं कुठं काहीच नव्हतं. चहा नाही, पाणी नाही, नाश्ता नाही, काय नाही, काय फार काहीच नाही. मला वाटतं दुपारी हरिभक्तीपरायण सोडवणे महाराज भेटले रस्त्यामध्ये. ते म्हणले बाबा ही व्याधी ना नको मला. दोघच जण एकाच्या खांद्यावरती पताका आणि दोघच आपले चालले रस्ते. एक सांगू, संत समाजापासून लांब राहतात. जे हिमालयात गेले ना याचं कारणच ते. तुमचा एखादा गुण जर आपल्या शिष्याला जर कळाला तर तुम्ही संपला. एक गुण जर तुमचा अवगुण म्हणजे अवगुण जर शिष्याला कळाला तर तुमचं किंमत संपली. आणि हे जो समाज आहे ना, समाजाच्या कधीच नादी लागू नये. आमचे गुरुवर्य बाबा नेहमी सांगायचे 42 वर्ष एक टाइम जेवलो, 42 वर्ष चप्पल घातली नाही, 42 दिवस तपश्चर्या केली. तुझ्याकडं काय? समाजाला किंमत नाही कळाली. तुझ्याजवळ काय? काहीच नाही. तू या नादात पडू नको. दिंडी नको, जाऊही नको पंढरपूरला. सावता बाबा गेले का पंढरपूरला? त्यांना पंढरपूर कळत नव्हतं का? तुकोबराय गेले पंढरपूरला, पण पंढरपूरला गेल्यानंतर प्रत्येक वर्षी जावं आणि तुकोब असणाऱ्या देवाने सांगावं महाराज ह्या काहीतरी. आता आपण सगळे जाणार आहे पंढरपूरला, बरोबर? प्रत्येकाला असं वाटतं की माझं दर्शन व्हावं, बरोबर आहे ना? दर्शन व्हावं असं जर तुम्हाला प्रत्येकाला वाटत असेल तर दर क्षणाला तुम्ही भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. विठाला हो हो. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, तिथे त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर देवाच्या दर्शनाच्या भानगडीत कधीच पडू नये. ते म्हणतात महाराज आता हे कसं उलट सांगताय तुम्ही? बरोबर आहे की नाही? देवाच्या दर्शनाला गेल्यानंतर काहीतरी मागणार आहे. बिगर मागितल्याचा कुणीही माग येत नाही. सगळी लाईनच लागलेली असते. चोखा महाराजांच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, चोखा महाराज एसकराचं काम करायचे. एसकर माहितीये? एसकर हा फार जुना शब्द आहे. एसकर हा, हे काम चोखा महाराज करायचे. एका सावकाराकडे ते होते. आंब्याचं सीझन आलं. चोखा महाराजांच्या पत्नी असणारे आई आणि वडील. चोखा महाराज जन्म कसा झाला महाराज? आपल्याला हे 9 महिने 9 दिवस गर्भवास लई अवघड आहे. चोखा महाराजांचे आई वडील पंढरपूरला निघाले. आता त्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या सभा मंडप आहे ना, लाकडी मंडप, तुम्ही पाहिला असाल. ही भावना झाली पाहिजे. जवळजी आणि मळोजी या दोघं सुतार समाजाच्या संतांनी ते मंडप तयार केलेलं आहे. बरं,
संतासाठी देव येतो, पण सर्वस्व अर्पण केल्याशिवाय नाही येत. मालक सोडित नाही. वारी जवळ आलेली आहे, वारीला तर गेलं पाहिजे, आणि वारीला गेल्याशिवाय मी राहणार नाही. वारी चुकवून दे हरी. आता आमच्या किती वाऱ्या चुकल्या तर आम्हाला काय फरक पडत नाही काही. वारी चुकवून दे हरी असं म्हटल्यानंतर मालकाने सांगितलं तुम्हाला जाता येणार नाही. आता नाही आपले माऊली, सुट्टी नाही भेटणार तुम्हाला. संत कवी महिपती महाराज ज्यावेळेस हे परमार्थ करत होते आणि त्यांना ज्यावेळेस त्या असणाऱ्या तहसीलदाराचं बोलावणं आलं, ते म्हणले हे माझा राजीनामा लिहून घ्या. ही ताकद आहे का तुमची? नाही महाराज. मला पुन्हा बोलवल्यानंतर मी हे सांगितलं, मला जर कधी सुट्टीला अडचण आली तर मी त्याच दिवशी घरी जाईल. काय असं असेल तर मला ठेवा. त्यांनी सांगितलं तुम्हाला जेव्हा येता येईल तेव्हा या, जेव्हा जाता येईल तेव्हा जा, पण तुम्हाला इथं राहावं लागेल. आता कसं सोडता येईल महाराज, नाही का? त्या जलोजी मळोजीला सोडत नव्हते, मालक सोडत नव्हता. त्यांनी विचार केला रात्री पळून जाऊ. बघा बघा, देवासाठी देव वेडे होतात लोक, त्याला संत म्हणतात. पण सोपा खेळ नाही, आणि सर्वस्व त्याला अर्पण करावं लागतं, तेव्हा ते कळतंय. आणि ज्या वेळेस रात्री निघाले, मजल दर मजल करीत करीत जेव्हा पंढरपूर क्षेत्रामध्ये आले, पंढरपूर क्षेत्रामध्ये आल्यानंतर त्या असणाऱ्या सभा मंडपाचं काम त्यांनी केलं. आणि ते काम केल्यानंतर शेवटची इच्छा त्यांची होती की माऊली ज्ञानोबाला भेटायची. अंतकाळ जवळ आला. अंतकाळ जवळ आल्यानंतर देहावसन झालं. मानस पूजा माहिती आहे ना? मानस पूजा मनाने आनंदीला जायचं. मन फार अवघड आहे महाराज. मनो राजा एक देहपुरी. हे मन एक राजा आहे, आणि याच्या सत्तेनं सगळं चालतंय. ते जर मनाला आपत झालं, संपला विषय. एक दिवसाचा प्रसंग होता, आणि पोस्टमार्टम करताना बरं का डॉक्टर साहेब, आमच्याकडे डॉक्टर सिंगल होते फॉरेन्सिक मेडिसिनला. आणि फॉरेन्सिक मेडिसिनला असताना आम्ही त्यांना म्हणलं सर मला पोस्टमार्टम बघायचं. ते म्हणले महाराज जी आप नहीं देख सकते. मैं बोले सर क्यों? ये आपका बस का खेल नहीं है. मेरे सर तो भी मेरे को देखना है. जो आप खोलते हैं ना, मन एक इंद्रिय आहे ना महाराज. डॉक्टर साहेब मन एक इंद्रिय आहे ना, मग ते मन त्या बॉडी मध्ये कुठेतरी सापडलं पाहिजे ना. सापडलं कधी आतापर्यंत? विज्ञानाला सापडलं नाही महाराज. परंतु पोस्टमार्टम सगळं बघितलं, आणि सगळं बघितल्यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांना विचारलं, म्हणलं सरजी तेरा समाधान नहीं हुआ? मैंने पूरा फाड़ दिया तो अभी तेरे को समाधान नहीं हुआ, ऐसा कैसा होता? मग मी त्यांना विचारलं, तर त्या माणसानं मला टोटल गीता सांगितली पहिल्या अध्यायापासून तर शेवटच्या अध्यायापर्यंत. आणि मग शेवटी सांगितलं महाराज हे मन फार चंचल, हे मन सापडणारच नाही. आणि मन जर तुम्हाला एकाग्र करायचं असेल तर संतांना शरण जावं लागेल, आणि संतांना सर्वस्व अर्पण करावं लागेल, आणि मग मात्र मन हे राम झाले. निवृत्ती एवढे मला ज्ञान शिकवली होती म्हणा. पण विठाला विठाला विठाला. हो हो, म्हणजे त्या मनाला जर एकदा सवय लागली, पण त्याला सवय लावता येत नाही. म्हणून तर मी नेहमी सांगत असतो की देव चांगला नाही, देव माणसाला जवळच येऊ देत नाही. आणि जे गेले ना जवळ, त्यांना त्यांनी ठेवलंच नाही, शिल्लक ठेवलंच नाही त्यांना काही. पुढे गेले ते निधाई झाले. बघा तुम्ही
कानोपात्रा पुन्हा माघारी नाही गेली. आम्हाला असं वाटतं की कधी पंढरपूरला पोहोचू आणि कधी घरी जाऊ. माझी शेळी, माझी बाळी, माझी नात. मला सांगा ना तुम्ही, तुमची अवस्था काय होते? आहे का असं एकदम तुम्ही असं नेलेत का माऊली? बरोबर आहे की नाही? आणि घरी असणारे माणसं काय करतात माहिती का? आज पाटेगावमध्ये गेले असतील, डॉक्टर साहेबांनी गवळीच्या शेंगा बनवल्या असतील, महिलांनी बाजरीच्या भाकरी केल्या असतील, आता कुणीतरी महाराजांचं कीर्तन चालू असेल, खाद्यमंत्र्यांनी सर्व काही तयार केलेलं असेल. हे चिंतन कोण करतं आणि आपण काय करतो? मग खऱ्या अर्थाने पंढरपूरला कोण गेलं? घरचे. तद्वत या चळोची मळोची न ज्या वेळेस देहावसन झालं आणि देहावसन झाल्यानंतर बघा तुम्ही, हे जे बाहेरचे जे लोक येतात ना, आपल्या गावामध्ये समजा कुणी आलं, आपल्या गावामध्ये एक बिटू बाबा म्हणून आला होता, बरोबर? त्याचा आपण विधी केला, बरोबर आहे ना? तसं त्या पंढरपूर क्षेत्रातल्या लोकांनी त्या जळोजीचा आणि मळोजीचा अंत्यविधी त्या नदीमध्ये केला. नदीमध्ये अंत्यविधी केल्यानंतर जाऊ द्या, मरू दे ना, त्याचा आपला काय संबंध आहे? चालून परत आल्यानंतर पुन्हा बघायला कोणी गेलं? आता माणूस चालल्यानंतर आपण किती वेळ चक्रा मारतो? दगडूशेठ जातो की नाही बघायला आपण? जळतंय का व्यवस्थित? कोण पाहत हे? फार गंमत आहे बरं. आणि तुम्ही चिंतन कोणाचं करताय? घरच्यांचं. घरचे काय चिंतन करतात? व्यवस्थित जळतो का नाही काय नाही? विठाला विठाला विठाला. आणि मग आमचे भजनी म्हणलं म्हणतं, तुका म्हणे रक्षा झाली आपे आप उजळीला दीप गुरु कृपे. हा तेवढंच का नाही? रात्री किरण महाराजांनी सांगितलं पुन्हा भजनी मंडळ भेटणार नाही. ते काय असे काय दावणीला बांधेल नाही तुमच्या. याच्यासाठी ही दिंडी आहे. आणि ह्या दिंडीचं प्रयोजन तेवढ्यासाठी आहे. ते काय मोरेश्वर बाबांनी काय दृष्टी दिली म्हणजे असणारी काय बुद्धी दिली असेल आम्हाला माहित नाहीये. आणि हे काय कुणा एकट्याची दिंडी असं काही नाही. ही दिंडी फक्त मोरेश्वर बाबाची आहे, ही कुणा एकट्याची नाही. म्हणजे कुणीही असं समजू नये की बाबासाहेब महाराज असतील, किरण महाराज असतील आणि अजून कुणी असतील आणि हे करीत असतील. हे डोक्यातले भ्रम काढून टाका. आम्ही कोणच नाही, परंतु ही फक्त एक संताची दिंडी आहे. आणि त्या संतांनी ही बुद्धी दिली की बाबानो माझ्या गुरुची दिंडी जाती रे, आणि कोणीतरी करा रे माझी पण सेवा. मंदिर झालं महाराज. ही बुद्धी कोणी दिली? किती दिवसात मंदिर झालं? 1 वर्ष. किती महिन्यात झालं मंदिर? हे का एवढा सोपा खेळ का मंदिर बांधणं? घर बांधणं सोपं आहे, मंदिर बांधणं सोपं आहे का? हे सगळं संत करून घेतात. आणि हे संत करून घेतात याच्या पाठीमागचं कारण असं आहे की संतांना या गरज आहे, लोकांची, साधकाची गरज. काय सांगू आता संताचे प्रकार, 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 काय सांगू आता संताचे
संतांचे आपल्यावरती उपकार आहे. तुम्हाला सर्वांना सांगून जातो, सगळे आपल्या गावातले आहेत. तुम्ही तुमची कुठलीही इच्छा घेऊन मोरेश्वर बाबाकडे जा. तुमची इच्छा जर पूर्ण नाही झाली तर मी कीर्तन करायचं सोडून देईल. विठ्ठला 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 विठ्ठला. हो हो, याचं कारण तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस आम्हाला पहिल्यांदा दिंडी काढायची आमच्या डोक्यामध्ये आलं, त्यावेळेस ज्या ठिकाणी आम्ही उतरलो त्या ठिकाणचा माणूस आम्हाला नाही म्हटलाच नाही. किती माणसं आहेत महाराज, घेऊन या, आम्ही अन्नदान करण्यास तयार आहे. ही कृपा कोणाची हो? कृपा पांडुरंगाची, कृपा म्हणजे सर्वस्व त्या संतांना आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि हे सर्वस्व अर्पण तुम्ही करून बघा. जर तुम्हाला कोणाला त्याचा अनुभव नाही आला तर मग आपल्याला भेटा. म्हणून सर्वस्व त्या संतांना अर्पण करायचं आहे. आणि पाय शब्दाचा मी अर्थ त्या दिवशी सांगितला शेवट पहिल्या दिवसाच्या कीर्तनामध्ये. काय, द्रौपदी आईसाहेब एकदा केस वाळत बसल्या. केसाची फार किंमत आहे बरं का. आता अनवधानाने आठवलं म्हणून सांगतो. केसाची फार मोठी किंमत आहे, परंतु या माता मावळ्यांना कधी समजल मला कळत नाही. द्रौपदी आईसाहेब केस वाळत बसल्या होत्या आणि दुर्योधन ज्यावेळेस पांडवांच्या महालामध्ये आला आणि महालामध्ये आल्यानंतर दुर्योधनानं असं धोतर वरती धरलं, त्याला त्या मृगजळ पाणी दिसलं. काय दिसलं? पाणी दिसलं. आणि पाणी दिसलं म्हणून त्यानं धोत्राचा सुगा असा वरती धरला. आईसाहेबांनी वरती बसल्या होत्या. आईसाहेब म्हणल्या, आंधळ्याची मुलं आंधळे असतात यात खोटं. झाली सुरुवात महाभारताला. कशामुळं? विठाला 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 आणि ज्या वेळेस दुर्योधनानं सांगितलं काय की आंधळ्याची मुलं आहेत पर्यंत ठीक आहे, पण या मांडीवर जर बसवणार नाही तर नाव दुर्योधन सांगणार नाही. बघा तुम्ही गीतेचा पहिला श्लोक आणि गीतेचा शेवटचा श्लोक. माझ्या भक्तापेक्षा तुझी मांडी एवढी महत्वाची आहे का? शेवटी मी संपूर्ण सांगत नाही, आपली वेळ संपुष्टात आलेली आहे. एक चरण सोडायचा आपण प्रयत्न केला. भगवान परमात्मा असणाऱ्या भगवंताने विचार केला की माझ्या भक्तापेक्षा जे माझं अखंड चिंतन करतंय, पहा ते पांडव अखंड वनवासी परी त्या देवासी विसरले नाही का? असं नाही ना? न का नाही विसरले? तर त्यांनी जवळ ठेवला. म्हणून भगवान परमात्म्याने सांगितलं आणि त्या दुर्योधनाला त्या मांडीवरती गदा मारून भीमानं त्याचा वध केला. म्हणजे देवाला चिडभर अभिमान सहन होत नाही. आणि मी तर असं म्हणेल की परमार्थामध्ये लीनता असावी. काय असावं? लीनता असावी.
आणि जर परमार्थामध्ये बघा तुम्ही, मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी, दशग्रंथ षडशास्त्र पुराणी, चारी वेद मुखोद्गतवाणी, गर्वामध्ये झाली सर्व, मुका झालो वाचा गेली. आपण फक्त अभंग म्हणतो हो, पण तो आचरणामध्ये आणत नाही. आता इथे फार अवघड आहे. आचरण, निजचरण आणि आचरण, हा फार मोठा गुंत आहे. हा गुंता जर काढायचा म्हटलं तर 2.5-3 तासाचं कीर्तन लागेल, तेव्हा हा गुंता निघेल. पण असो, आपल्याला जास्त काही सोडायचा प्रयत्न करायचा नाही. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, त्याची माल हा गोपाळ मज करिये, त्यांची आणि जोडे सर्व सुख. तुका म्हणे शेष सेवीन आवडी, वचन न मोडी बोलिले जे, विठोबार कुमाये बार कुमाय 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 बार कुमाय. आपल्याला 1 तासाचा अवधी दिला होता. मला असं वाटतं 9 वाजून नाही झालं ना, पुढे गेलं का? पुढे गेलं. ते असं होतच काय कळत. ज्याप्रमाणे अभंगाचा भावार्थ लावता येईल त्याप्रमाणे सद्गुरूच्या कृपेने लावण्याचा प्रयत्न केला. जेवढं काही चांगलं बोललो असेल ते माझ्या गुरुवर्यांचं आहे. एखादा शब्द उगाने गेला असेल, एखाद्याला लागला असेल, त्याबद्दल मला माफ करा. आणि संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. आणि भगवान परमात्म्याची सेवा करत असताना त्या संतांचं एकदा भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. जाता जाता एवढंच सांगेल, सेवा संताची करायची आणि ज्ञान भगवंताचं घ्यायचे. ते कसं? जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलेले गुरे वेडे वाकुडे गुंतरे नाही उच्चारिता आले कारण्या आपुला भगवान
जय श्रीराम. संत मोरेश्वर महाराज पायदिंडी सोहळा आज 7वा दिवस आणि आज 7व्या दिवसाचे सकाळचा नाश्ता आपल्याला विजय भागवत पवार मिरजगाव यांनी दिला. त्याचबरोबर दुपारचे अन्नदान हरिभक्त परायण अंकुश महाराज सप्ते तरटे माही जळगाव व सायंकाळचे अन्नदान हरिभक्त परायण डॉक्टर अनिकेत भंडारी पाटेगाव यांनी दिलं. या पायदिंडी सोहळ्याच्या वतीने सर्व अन्नदात्यांचं मी ऋण व्यक्त करतो आणि भगवान त्यांना उदंड आयुष्य देवो असं परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि डॉक्टर साहेबांना मी विनंती करतो की आपण आरोग्यपर किंवा महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं आणि 2 शब्द आपण मार्गदर्शन करावं असं मी विनंती करतो.